नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर सोनपेठ येथे शिवसैनिकांनी काढली त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। परभणीच्या राजकीय वर्तुळातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत आक्रमक आंदोलन केले। खासदार संजय जाधव यांच्या विरोधात जोडे मारू आंदोलन करण्यात आले। सोनपेठ येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिक प्रचंड संतापलेले पाहावयास मिळाले। संतप्त कार्यकर्त्यांनी थेट खासदार संजय जाधव यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला आणि तिथूनच त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। या गद्दार संजय जाधवांचे करायचे काय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। शहरातील प्रमुख मार्गाने ही अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली। या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी या उपस्थितीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले। यावेळी संपूर्ण परिसर हा शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला होता। खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीमुळे परभणी जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। सदरचे आंदोलन शिवसेनेचे विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार कल्याणराव रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या आंदोलनात शिवसेना जिल्हा उपप्रमुख कृष्णा पिंगळे, तालुका प्रमुख संतोष गवळी, शहर प्रमुख अमोल दहिवाल, श्रीकृष्ण साठे, रामेश्वर पांडुळे, बागुल शेख, संजय जाधव, गणेश जोशी, भास्कर भोसले, वैभव यादव, तुकाराम साठे, इम्रान सय्यद, हेरोज पठाण, गणेश यादव, तेजस भोसले, गोपाळ भोसले, ज्ञानेश्वर परसे, वैभव सुरवसे, अशोक सुरवसे, सुदर्शन बदाले, रमेश उंडाळकर, महादेव तुपसमिंद्रे, गौतम शिंदे, महेश भोसले, विनोद यादव, माऊली शिंदे आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।